खरं म्हणजे उमेदवार जाहीर न करण्यामागचं कारण की जवळजवळ की प्रत्येकाला स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेणं न घेणं हात येतील आणि होप आहे की उमेदवारी मिळण्याची असं. धन्यवाद सर. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक सर्वांची कोरडी नजर आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला आहे, परंतु महायुती आपला उमेदवार निश्चित कधी करणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे राजेंद्र गावित सरांकडे. सर, सर्व म्हणतायत की अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही आहे. काय सांगाल? कारण सगळ्यांना अजूनही खूप आतुरतेने वाट पाहतायत ते. नाही, खरं म्हणजे उमेदवार जाहीर न करण्यामागचं कारण की जवळजवळ 20 मेला आपली निवडणूक आहे. अजून जवळजवळ साधारण 1-1.5 महिना त्या ठिकाणी त्याला अवधी आहे आणि थोडंसं काही 5-6 सीट्स आहेत. त्या 5-6 सीटमध्ये त्या ठिकाणी एक म्हणजे विचारविनिमय चालू आहे की शेवटी एक सीट महत्त्वाची आहे आणि एक सीट त्या ठिकाणी निवडून आली पाहिजे. म्हणजे उमेदवार प्लस काय माहिती आहे का की त्या ठिकाणी उमेदवाराचा असलेला होल्ड आहे हे बघून त्या ठिकाणी तो उमेदवार दिला जाणार आहे. म्हणजे बहुजन विकास आघाडीने देखील अजून आपला उमेदवार जाहीर केला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं सांगितलं जात आहे. त्याबद्दल काय सांगाल? बघा, शेवटी कसं आहे की शेवटी बहुजन विकास आघाडीचा उमेदवार उभा करणं न करणं हा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे आणि शेवटी म्हणजे काय की प्रत्येकाला स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेणं न घेणं हा तो त्यांचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी मी सांगणं योग्य होणार नाही तसं म्हणजे असं. सर, आता बोलताना भारतीय जनता पार्टी महायुती जे आहेत ते म्हणतात की आमचा उमेदवार नरेंद्र मोदीच, तर त्याबद्दल काय सांगाल? बघा की जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर करत नाही बरं का की तोपर्यंत त्या विभागाचा उमेदवार हे आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सगळ्यांचे उमेदवार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान करायचं असल्याकारणाने त्या ठिकाणी 405+ या संकल्पनेतून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितच या ठिकाणी जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आमचे उमेदवार आणि त्यानंतरसुद्धा म्हणजे उमेदवार जरी डिक्लेअर झाला परंतु त्यानंतर खरं की लोक नरेंद्र मोदी साहेबांकडे एक आकर्षित होऊन एक त्यांना बघून त्या ठिकाणी उमेदवार कोणी असला तरीसुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधानांकडे बघून त्या ठिकाणी लोक मतदान करणार आहे. कारण त्यांचं एक असलेलं जे आकर्षण आहे हे आकर्षण आपल्याला नाकारून चालणार नाही. तसं सर, आता सर्वत्र चर्चा सुरू आहे की ह्या ठिकाणी जे आहे भाजपाला जागा गेली पाहिजे, तर तुम्ही भाजपातर्फे लढण्यासाठी तयार आहात का? कारण कुठेतरी ह्यावेळेस 45+ जाण्यासाठी पालघरची जागा अतिशय महत्त्वाची आहे. कारण इथे जे आहे तिरंगीत लढाई आहे. बहुजन विकास आघाडी जे इतक्या वर्षापासून जे आहे ते ठाम मानून बसलेली एक मोठा पक्ष म्हणून पालघरमध्ये पाहिला जातो, तर कशाप्रकारे एक संघर्ष असणार आहे ह्या लढाईमध्ये? खरं म्हणजे कसं आहे की या ठिकाणी महायुतीचाच म्हणजे उमेदवार बरं का की त्या ठिकाणी शिवसेना असो की BJP असो किंवा RPI असो किंवा त्या ठिकाणी राष्ट्रवादी असो कोणी का असेना असं, परंतु उमेदवार हा एक महायुतीचाच असणार आहे आणि त्या ठिकाणी फक्त चिन्हामध्ये त्या ठिकाणी मागे पुढे त्या ठिकाणी 50% शक्यता आहे की त्या ठिकाणी चिन्हामध्ये प्रसंगी त्या ठिकाणी म्हणजे बदल होऊ शकतो असं. सर, शेवटचा प्रश्न घेईन. पालघरच्या जनतेला भरपूर समस्या आहेत, भरपूरच. त्यामध्ये आता जे महाविकास आघाडी आहे ते वाढवण बंदराच्या विरोधात जी काही लढाई सुरू आहे त्यासाठी लढणार आहे. महायुतीचं पुढे कशाप्रकारे मोटिव्ज असणार आहेत, कशाप्रकारे लढाई असेल, कोणत्या मुद्द्यांवर? बघा, शेवटी या ठिकाणी मागील 5 वर्षामध्ये आपण वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी कधी नव्हे एवढा महानगरपालिकेला आपण केंद्राकडनं की जसं की STP प्लॅन्ट, वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी नाही, त्याचप्रमाणे गटाराची व्यवस्था नाही, पाण्याचं असलेलं पाणी त्या ठिकाणी हे म्हणजे आपलं लोकांना देऊ शकत म्हणजे पाण्याचे पुरवठा झालेला आहे. परंतु काही ठिकाणी जसे की ग्लोबल सिटी आहे किंवा त्या ठिकाणी अन्य काही नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडचा पट्टा आहे किंवा विरारच्या काही पूर्वपट्टा की अजूनही लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून काय माहिती आहे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट जे आहे ते नॅशनल ट्रिब्युनल कोर्टाने महिन्याला 10 लाख रुपये
महानगरपालिकेला दंड आकारलेला आहे. म्हणजे कारण जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टात जे काय की आपलं मानांकन आहे की ते मानांकनची पूर्तता न केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना तो 10 लाख रुपये पर महिन्याला त्या ठिकाणी दंड आकारला जात आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ 400-450 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी त्यांना तो दंड महानगरपालिकेला आकारला आहे. आणि तो वेव करायचा असेल तर म्हणून त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपण त्या ठिकाणी भेटलो. त्या ठिकाणी इथले दोन्ही आयुक्त पवारसाहेब असतील किंवा गंगाधरन साहेब असतील या दोघांना कमिशनरला त्या ठिकाणी प्रत्यक्ष नगरविकास मंत्र्यांबरोबर बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला की वसई विरार महानगरपालिका क्षेत्राला त्या ठिकाणी 25% हा हिस्सा केंद्र सरकारचा असतो, 30% हिस्सा हा महानगरपालिकेचा असतो आणि 45% हिस्सा हा कोणाचा आहे की हा आपलं स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या म्हणजे आपलं सगळ्यांच्या भागीदारीतून या ठिकाणी 1001 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. परिणाम स्वरूप त्या ठिकाणी वेस्ट मॅनेजमेंटची सोय होणार आहे, त्याचप्रमाणे STP प्लॅनची सोय होणार आहे आणि सगळ्यात जवळजवळ 481 कोटीचे टेंडर पण काढले गेलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टात ते दाखल केले जाणार आणि हे महानगरपालिकेवर महिन्याला असलेला जो दंड आहे तो दंड वेव करण्यासाठी या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार आहे. हे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा निधी प्राप्त झालेला आहे. आणि निश्चितच या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भातलं खासदार जरी असलं, सत्ताधारी पक्षात जरी असलं, परंतु शेवटी लोकही माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणजे आपण सत्तेत जरी असलं परंतु लोकांसाठी आपण त्या ठिकाणी झटलं पाहिजे आणि म्हणून त्याला प्रोटोकॉल बाजूला सारून त्या ठिकाणी आपण मोर्चाही काढण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी खारलेंडच्या संदर्भामध्ये जे पाणी मोठ्या प्रमाणावर आपण आपलं वसईच्या पूर्व पट्ट्यामध्ये पाणी साचतं तेही त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी वाहतुकीच्या संदर्भातलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं नायगावपासून तर विरारपर्यंत किंवा आपलं झाई बोर्डीपर्यंत त्या ठिकाणी जेवढे रेल्वेच्या समस्या आहेत की प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनच्या संदर्भातलं असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपलं काय म्हणतो की एक्सेलेटर असेल, त्याचप्रमाणे लिफ्ट असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ROB असेल, FOB असेल, अशा पद्धतीने एक ना अनेक माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण ब्रिजेस करण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी विरार स्टेशन जे आहे हे आपण आधुनिक पद्धतीने DFC आणि आपलं MRVCच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि दुसरं म्हणजे वसईला जंक्शनचा दर्जा आहे, कारण साऊथ इंडियन म्हणजे आपलं दक्षिण भागामध्ये जाणारे ट्रेन्स त्या मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु तिथल्या प्रवाशांना त्यांची ती सोय आहे ती गैरसोय होते आणि म्हणून ते स्टेशनसुद्धा आपण त्याला जंक्शनचा त्या ठिकाणी आपण दर्जा दिलेला आहे. आणि मला आशा आहे की या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत जे काम झालं नाही ते करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच निवडणूक जवळ आली म्हणून मी काहीतरी बोलतो आहे अशातला भाग नाही, परंतु या वसई विरारमध्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 100 बेडचे सुद्धा हॉस्पिटल गेल्या 40-50 वर्षामध्ये झालं नाही. ते आपण या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि 200 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर या ठिकाणी MRI असेल, CT स्कॅन असेल किंवा काय म्हणतो की आपण सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी होणार आहेत. आणि निश्चितच आतापर्यंत जे झालं नाही ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहे. भविष्यकाळामध्ये या ठिकाणी लोकांनी जर आपल्याला निवडून दिलं तर मला वाटते की आपण एक याहीपेक्षा जे प्रलंबित प्रश्न आहे ते आपण सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. सर, एक अगदी शेवटचा प्रश्न, काय वाटतं महायुतीमधून पुन्हा एकदा गावित साहेबांचं नाव पुढे येईल आणि कधी येईल? हे बघ कसं आहे की आता म्हणजे काय की काही दिवसानंतर या ठिकाणी महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केला जाईल. आणि एक निश्चितच माझं शेवटी काय माहिती आहे का की एक कामाचं कर्तृत्व बघून या ठिकाणी महायुतीचं म्हणजे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि हे तिघं त्या ठिकाणी एक निर्णय घेतील आणि होप आहे की उमेदवारी मिळण्याची असं. धन्यवाद सर. सरांनी इतक्या वर्षांमध्ये विरोधकांकडून होणाऱ्या टीका की इतके वर्ष काही काम नाही झाले किंवा खासदारांनी वसई विरारकडे पाहिलं देखील नाही आहे, तर वसईला जंक्शन करणं, विरार स्टेशनचं आधुनिकरण करणं ही त्यांच्या कामाची एक यादी होती. जर यंदाच्या वेळेस महायुतीचा कोणीही उमेदवार आला तर तो निश्चित जिंकेल आणि त्यांना आम्ही भक्कमपणे पाठिंबा देऊ असं गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी खासदारकी पालघरची यशस्वीरित्या राबवली आहे त्यांच्याशी आम्ही बोललो. खासदार राजेंद्र गावित आपल्यासोबत होते. आपण जाणून घेतले त्यांचं मनोगत. धन्यवाद.